कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी आता पाहूयात संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुटख्याची तस्करी होतीये। बंदी असलेला गुटखा कर्नाटकातून आणला जातो आणि चढ्या दरानं या गुटख्याची विक्री होते। याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील अंमलदार विशाल खराडे यांना माहिती मिळाली। त्यानंतर उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्यासह वैभव पाटील, योगेश कोसावी, शिवानंद मठपती, संतोष परगे, राजू कोरे यांनी रविवार पेठ इथल्या घरावर छापा टाकून शिवराज माईला अटक केली। त्याच्याकडून 1,62,000 रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला। राहुल गांधी यांनी आरोप केलेल्या मतचोरीच्या विरोधात इचलकरंजी काँग्रेसच्या वतीनं मशाल आंदोलन करण्यात आलं। वोट चोर, गद्दी छोड यासह निवडणूक आयोगाच्या विरोधात घोषणाबाजी देत काँग्रेस कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला। राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या विरोधात मतचोरीचा आरोप पुराव्यानिशी सादर केलाय। दुबार मतदार, एकाच पत्त्यावर अनेक मतदारांची नावं, एकाच मतदाराचे 4 राज्यात मतदान अशा प्रकारातून मतचोरी होत असल्याचा राहुल गांधी यांचा दावा खरा असल्याचं काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस शशांक बावस्कर यांनी सांगितलं। या आंदोलनात बाबासाहेब कोतवाल, युवराज शिंगाडे, प्रमोद खुडे, किशोर जोशी, शेखर पाटील, रवी पाटील यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी झाले होते। इचलकरंजीतील गणेशनगर परिसरात राहणारा रवींद्र कोंडेकर आणि धनंजय कलढोणे हे दोघे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत। हे दोघे जण स्टेशन रोडवरील एका बारमध्ये मद्यपान करत बसले होते। तिथून बाहेर आल्यानंतर त्या दोघांमध्ये वाद झाला, त्यातून त्यांची हाणामारी झाली। अचानक धनंजयनं रवींद्र कोंडेकरच्या पोटात धारदार चाकू खुपसला। त्यानंतर धनंजयनं दुचाकीवरून पळ काढला। त्यानंतर रवींद्रच्या मित्रांनी रक्तबंबाळ अवस्थेत पडलेल्या रवींद्रला रिक्षातून आयजीएम रुग्णालयात आणलं। तर शिवाजीनगरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे यांनी घटनास्थळी येऊन सविस्तर माहिती घेतली। दरम्यान प्राथमिक उपचार करून जखमी रवींद्र कोंडेकरला सांगली सिव्हिल रुग्णालयात हलवण्यात आलंय। तर पोलिसांनी हल्लेखोर धनंजय कलढोणेचा शोध सुरू केलाय। कुणाल मंडलिक सोळंके हा 16 वर्षाचा मुलगा 20 ऑगस्टपासून बेपत्ता आहे। कागलमधील अलका शेती फार्म इथल्या निरीक्षण गृहातून तो हरवल्याची फिर्याद कागल पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे। 16 वर्षाचा कुणाल सोळंके अंगानं मजबूत आणि रंगानं गोरा असून चेहरा गोल आणि केस बारीक केलेत। त्यानं निळा चौकड्याचा हाफ शर्ट आणि निळ्या रंगाची जीन्सची पॅन्ट घातली आहे। अशा वर्णनाचा मुलगा आढळल्यास कागल पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असं आवाहन पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांनी केलंय।